नमस्कार मंडळींनो. तर आज माझा हजबंड बनवत आहे पालक पनीर. तर बघूया आपण ते कसं बनवता येते. तर मंडळींनो, आज आपल्याला शिकायला भेटणार आहे पालक पनीर. तर मी किचनमध्ये आले आणि त्यांना विचारलं तुम्ही काय करताय, तर ते मला म्हणाले की मी इथं खेळत बसतो. त्यांचं हे बोलणं ऐकून मला तर फार हसायला आलं होतं. तर त्यांनी पहिले इकडे घेतले होते पनीरचे तुकडे करायला. छानपैकी पनीर त्यांनी बारीक करून घेतलं होतं आणि पालक पण त्यांनी बारीक करून अगोदरच ठेवलेली होती. मी तर पहिल्यांदा बघते पालक पनीर बनवताना, कारण की मी तर कधी ट्राय केलेली नाही आहे आणि त्यांना येत होती तर त्यांनी बनवत होते. आणि मग त्यांनी पनीरचं सर्व असे छानपैकी तुकडे वगैरे केले आणि त्यांना तव्यावरती थोडंसं असं भाजून घेतलं, तेलामध्ये असं फ्राय करून घेतलं. आणि त्यांना म्हटलं तुम्हाला येतं का, तर ते म्हणले नाही मी पहिल्यांदा बनवून बघतोय. आणि त्यासाठी आम्ही वापरणार तो एव्हरेजचे मसाले आणि एव्हरेजचा पालक पनीर मसाला. आणि त्याच्यासाठी मी इथे टोमॅटोची पेस्ट बनवून देत होते आणि त्यांनी जे जे सर्व मसाले लागतात ते सर्व त्यांनी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते. आणि तुम्ही बघू शकता किचन इतकं सारं घाण करून ठेवलेलं होतं. माणसांना काय बनवायला सांगितलं म्हणजे आपलंच एक काम वाढतं असो. पण मग नंतर इथे त्यांनी टोपामध्ये तेल टाकलं थोडंसं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि ते छानपैकी असं परतून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही जिंजर गार्लिकची पेस्ट टाकणार होतो. थोड्याशा मिरच्या काढल्या होत्या मिक्सरमधून, त्या पण आम्ही त्याच्यात टाकून घेतल्या. आणि मग नंतर त्याच्यामध्ये एव्हरेजचा मसाला टाकून ते छानपैकी परतून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये ॲड झालं टोमॅटोची पेस्ट आणि हे सर्व अशा प्रकारे छानपैकी असं परतून घेण्यासाठी थोडा वेळ ठेवलं. आणि मग फायनली त्याच्यामध्ये ॲड केला पालक पनीर मसाला. हे आम्हाला नाक्यावरती इझिली भेटून गेला. आणि मग नंतर छानपैकी ते आम्ही परतून वगैरे घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये ॲड केली पालक. आता पालकची क्वांटिटी मला इथे थोडी जास्तच वाटत आहे, कारण की खरंच जास्तच क्वांटिटी झालेली होती. आणि मग आमच्याकडे पनीरची क्वांटिटी थोडी कमी होती, पण असो, दिसायला तर खूप सुंदर दिसत होतं. तर अशा प्रकारे आम्ही पालक पनीर बनवलं होतं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.